ठेवोनिया करकटेवरी ठेवोनिया 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 करकटवरी ठेवोनिया ठेवोनिया तुलसी हार कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर आवडे निरंतर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कंठी कौस्तुभानी विराजित विराजित कंठी कौस्तुभानी विराजित विराजित कंठी कौस्तुभानी विराजित कंठी कौस्तुभानी विराजित विराजित हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर जन हेची धन आवडे निरंतर हेची धन हेची धन आवडे निरंतर हेची धन हेची धन आवडे निरंतर हेची धन हेची धन कामने माझे सर्व सुख कामने माझे सर्व सुख कामने माझे सर्व सुख कामने माझे सर्व सुख पायीन श्रीमुख आवडीने आवडीने पायीन श्रीमुख आवडीने आवडीने पायीन श्रीमुख आवडीने पायीन श्रीमुख आवडीने आवडीने तुलसी हार कासे पीतांबर तुळसी हार कासे पीतांबर तुळसी हार कासे पीतांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान
निरंतर हे निधान अवध निरंतर हे निधान हे निधान धोपार कुमाई धोपार कुमार धोपार कुमाई धोपार कुमार धोपार कुमाई धोपार कुमाई धोपार कुमार 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 धोपार कुमाई धोपार धोपार कुमार कुमाई धोपार कुमार धोपार 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 कुमाई धोपार कुमार कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरे जय राम कृष्ण हरे हरि जय राम हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा बोलता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल
सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व 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 सुखाचे सर्व सुखाचे आगर सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे सर्व सुखाचे सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वारा बापर कुमा देवी वारा बापर कुमा देवी वारा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल परवा बापर कुमा देवी वारा बापर कुमा देवी वारा बापर कुमा देवी वारा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा माधव परवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल परवा तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल तुहा विठ्ठल परवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरी संतांचा महिमा तो बहु दुर्गम 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 शाब्दिकाचे काम नाही येते शाब्दिकाचे काम नाही येते शाब्दिकाचे काम नाही येते संतांचा महिमा तो बहु दुर्गम 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 शाब्दिकाचे काम नाही येते शाब्दिकाचे काम नाही येते शाब्दिकाचे काम नाही येते बहुत धड जरी झाली म्हैस गाय बहुत झाली म्हैस गाय बहुत धड जरी झाली म्हैस गाय बहुत झाड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय काम धेणू तरी होईल काय काम धेणू तरी होईल काय काम धेणू का म्हणे अंगी व्हावे ते आपण 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 हरीच महिमान येईल
येईल कळू हरीच महिमान येईल कळू हरीच महिमान येईल कळू तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण 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 हरीच महिमान येईल कळू हरीच महिमान येईल कळू हरीच महिमान येईल कळू बहु धड धरी धारी म्हैस गाय धड धरी धारी म्हैस गाय कधी होईल काय कामधेनु तो बहो दुर्गा संतांचा महिमा तो बहो दुर्गा संताचा महिमा तो बहो दुर्गा संताचा महिमा तो बहो दुर्गा संतांचा महिमा तो बहो दुर्गा संतांचा महिमा तो बहो दुर्गा संताचा महिमा तो बहो दुर्गा संताचा महिमा तो बहो दुर्गा शाब्दिकाचे काम शाब्दिकाचे काम नाये झाले मैसराया शाब्दिकाचे काम नाही येथे शाब्दिकाचे काम नाही येथे दुधड झाले जरी मैसराय दुधड घरी झाली म्हैस गाय संतांचा महिमा तो बहो दुर्गा संतांचा महिमा तो बहो दुर्गा संताचा महिमा तो बहो दुर्गा संताचा महिमा तो बहो दुर्गा शाब्दिकाचे काम नाही येथे शाब्दिकाचे काम नाही येथे शाब्दिकाचे काम नाही येथे बहुत दळ झाली म्हैस गाय
कामधेनु Hare
संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. विठाला विठाला ओम प्रज्ञानांश प्रतान शिरचर निकर व्यापी भीर व्याप्य लोकान, भुक्त्वा भोगान स्थविष्टान पुनरपि धीशनोद्भासितान कामजन्यान, पीत्वा सर्वान् विशेषान् स्वपिति मधुर भुङ्मायया भूजयन्नो. माया संख्यातुर्यं परममृतमजं ब्रह्म यत्तन्नतोऽस्मि. यो विश्वात्मा विधिज विषयान् प्राश्य भोगान् स्थविष्टान्, पश्वाश्चन्यान् स्वमति विभवान् ज्योतिषां स्वेन सूक्ष्मान्. सर्वानेतान् पुनरपि शनैः स्वात्मनि स्थापयित्वा, हित्वा सर्वान् विशेषान् विगतगुणगणाः पात्वसो नस्तुरीयः. अजं रुक्मिणी प्राणसञ्जीवनन्तं, परं धाम कैवल्यमेकं तुरीयम्. प्रसन्नं प्रपन्नार्तिहं देवदेवं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. पांडुरंगा करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः, करू प्रथम नमः, पांडुरंगा करू प्रथम नमः. दूसरे चरण संताजिया, दूसरे चरण संताजिया, दूसरे चरण संताजिया. कंठकृपा करे कथे विस्तार, करे कथे विस्तार, कथे विस्तार. माता यस्य तपस्विनी च जनको वैराग्य रागान्वितः, भ्राता गुरुना निवृत्ति सहित अनिवृत्तिका संस्थिताः. इत्थं साधु कृपान्वितं स्वयमहो ज्ञानामृतेनावृतं. वंदे तं करुणाकरं प्रभुवरं श्रीसंत ज्ञानेश्वरं. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ति उदारा सुमान देवा, निवृत्ति उदारा सुमान देवा, निवृत्ति उदारा सुमान देवा. तवाई नमो त्रिभुवन पावनी, तवाई नमो त्रिभुवन पावनी, नमो त्रिभुवन पावनी, तवाई नमो त्रिभुवन पावनी. देवासी रे, संतांचा महिमा तो बहुदुर्गम, शाब्दिकाचे काम नाही तेथे. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू. माऊली महावैष्णव श्री संत ज्ञानराज माऊलींच्या परमकृपेने, सर्व साधू संतांच्या परमकृपाशीर्वादाने आज विशिष्ट ठिकाणी विशिष्ट समय भगवत चिंतन सेवेकरता उपस्थित केला गेलेला अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे. काहींचा थोडा थोडा परिचयाचा आहे, काहींच्या बऱ्यापैकी परिचयाचा आहे. म्हणजे एकंदर काहींच्या पाठातील आहे आणि काहींच्या कानपाठातील आहे. म्हणजे समोर स्वतंत्र म्हणायला लावल्यानंतर म्हणता नाही आला की तो कानपाठ, आणि स्वतंत्र म्हणायला लावला म्हणता आला की तो तोंडपाठ. विठ्ठल बहुश्रुत असा हा संतांचा महिम्याचा महिमा सांगणारा अभंग आहे. संतांचा महिमा सांगणारे अभंग आहेत, पण या अभंगातून संतांचा महिमा नसून संतांच्या महिम्याचा महिमा गायलेला आहे. दुर्लभ असा संतांचा महिमा आहे. त्याचं वर्णन करण्याकरता शाब्दिक पंडित त्याने कितीही प्रयत्न केला तरी त्याच्याकडून ते वर्णन होणार नाही. कारण केवळ शब्दशक्तीने संतांचा महिमा कळत नसतो.
आणि म्हणून या ठिकाणी तुकोबराय आवर्जून बोलतात, संतांचा महिमा तो बहु, नुसता दुर्गम नाही तर बहु हे विशेषण वापरलेलं आहे. अत्यंत दुर्गम आहे, कळण्यास कठीण आहे. गमगम्यते जाणणे, जाणण्याकरता अत्यंत कठीण असा तो संतांचा महिमा आहे. शाब्दिकाचं काम तिथं नाही, पंडित वाचकाचं काम नाही. एखादा पढत मूर्ख किती जरी शिकला आणि तो म्हटला मी ग्रॅज्युएट झालेला आहे, नव्हे डबल ग्रॅज्युएट झालेला आहे, त्याद्वारा मी संतांचा महिमा जाणून घेईल तर चालत नाही. शाब्दिकाचे काम नाही तेथे. केवळ शाब्द पांडित्याच्या जोरावर संतांचा महिमा कळत नसतो. संत हे समोरून पाहिल्यानंतर माणसासारखे आपल्याला वाटतात, पण ते माणसं नसतात, ते भगवत स्वरूप असतात. आणि अशा संतांचा महिमा आपल्याला कळत नाही. शाब्दिकाचे काम नाही तेथे. म्हटले खूप शिकले म्हणून त्यांना जाणता येईल असं नाही. त्याचं कारण असं आहे, व्यवहारातील एक उदाहरण तुकोबराय देतात. खूप दूध देणारी म्हैस गाय आहे, बहु दुधड जरी झाली म्हैस गाय. म्हैस गाय खूप दूध देणारी झाली, पण तरी देखील ती कामधेनूची सर तिला येऊ शकत नाही. तरी होईल काय कामधेनू. जरी खूप दूध देते म्हणून ती कामधेनू जशी होऊ शकणार नाही, तसं शाब्द पांडित्य पुष्कळ आहे, त्या जोरावरती संतांचा महिमा जाणून घेईल असं नाही. कारण अनेक दूध देणारी वेगळी आणि कामधेनू वेगळी. तसं संतांना जाणण्याकरता काय असावं लागतं? संतांना जाणण्याकरता दृष्टी नाही लागत, संतांना जाणण्याकरता संतत्वच अंगी यावं लागतं. आणि त्याचंच उत्तर तुकोबराय देतात. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण स्वतः अंगाने संत जेव्हा होऊ तेव्हा संतांचा किंवा भक्तांचा महिमा आपल्याला कळतो. अनेक दूध देणारी गाय म्हैस असली म्हणून ती जशी कामधेनू होत नाही, तसं शाब्दिकाला संतांचा महिमा कळत नाही. विठ्ठल विठ्ठल मौजे पुनदगाव तीर्थक्षेत्र पुनदगाव या ठिकाणी आपण उपस्थित आहोत. पुनदगाव जुने अत्यंत प्रसिद्ध नावारूपाला येत असलेलं आपलं हे आता देवस्थान. साध्वी बालब्रह्मचारी शिवभक्त पुंजाबाई माता यांचं हे पुण्यस्मरण आहे. 30 वर्ष आईसाहेबांना समाधी घेऊन झालेले आहेत. तर हे त्यांचं 30वं पुण्यस्मरणाचं वर्ष आहे. आपण या ठिकाणी ते संपन्न करत आहोत. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुण्यस्मरण संपन्न होत असतं. पैकी आश्वी अर्थात आईसाहेबांचं ते कर्मभूमी क्षेत्र आहे. प्रवार संगम याही ठिकाणी कार्यक्रम होतो. आश्वीला होतो, देवगड, बकू पिंपळगाव आणि श्री क्षेत्र पुनदगाव जो आपण या ठिकाणी कार्यक्रम संपन्न करत आहोत. आणि हळूहळू अनेक ठिकाणी पुन्हा कार्यक्रम होत राहतील. या पुनदगाव पुण्यशील नगरीमध्ये आईसाहेबांचं वास्तव्य समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या समवेत गेलं. किसनगिरी बाबांच्या त्या गुरु भगिनी होत्या आणि जितका अधिकार सद्गुरू समर्थ किसनगिरी बाबांचा आहे तितकाच अधिकार साध्वी पुंजाबाईंचा देखील होता. आणि त्या माध्यमातून अनेक ठिकाणी त्यांनी तशा प्रकारच्या उदी आणि भस्माच्या द्वारा तसे चमत्कारही दाखवलेले आहेत. पूज्य माईंना आपल्यातून समाधी घेऊन 30 वर्ष परिपूर्ण झाले. मग या गेलेल्या संत महात्म्यांच्या निमित्ताने आपण कार्यक्रम का करायचा? कशा करता सर्वांनी वेळ द्यायचा? कशा करता कष्ट करायचे? एवढे सगळे अथक परिश्रम घ्यायचे? तर त्याचं कारण असं आहे, संतांची पुण्यतिथी केल्यानंतर संतांना पुण्य मिळतं असं नाही, पण पुण्यवंतांची अर्थात संतांची पुण्यतिथी आपण केल्यानंतर आपल्या पदरात पुण्य पडावं हा हेतू आहे. आणि म्हणून संतांची पुण्यतिथी न केल्याने संतांचं काही बिघडत नाही, पण संतांची पुण्यतिथी आपण जर केली नाही तर आपलं बिघडल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल विठ्ठल खाली नका अनुस्वर. बरं, अगोदर वादळात दिवा लावायचा आहे. बरं, ठीक आहे. बालब्रह्मचारी शिवभक्त साध्वी पुंजाबाई माता यांचं हे पुण्यस्मरण आहे. उपस्थित सर्व
वारकरी मंडळी, टाळकरी मंडळी, विनेकरी बाबापासून तो सर्व गायक वृंद, वादक वृंद, हरिभक्तीपरायण श्री हरी महाराज, हरिभक्तीपरायण तुकाराम महाराज, हरिभक्तीपरायण रुद्रा महाराज, टाळकरी मंडळी, आदरणीय जाधव महाराज, आदरणीय किरण महाराज, बरोबर आहे ना? मग ही सर्वच महाराज मंडळी, विनेकरी महाराज, आमचे पूज्य बाबा भालगावकर महाराज मंडळी या ठिकाणी आहेत. स्वतः ज्यांनी या कार्यक्रमाकरता अथक परिश्रम घेतलेले आहेत. बाळकृष्ण महाराज, आमचे पंढुरे, सुंदर जीवन आहे, भगवा फेटा, वारकरी पोशाख आणि तळमळ एकच आहे, काय? संत पुंजाबाई महाराजांचं मंदिर व्हावं. आणि त्याकरता देवासाठी घेऊन जोग अवघा भोग तेजी आला. म्हणजे आपल्या प्रपंचातील अनेक अडचणी अडीअडचणींना तोंड देत देत प्रपंचाकरता काबाड कष्ट करत 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 प्रपंचाची असणारी धुरा सांभाळत परंतु साध्वी पुंजाबाई मंदिराकरता मात्र अनमोल वेळ त्यातून काढून वेळ खर्च करून प्रसंगी आपल्या प्रपंचातील पैसा कमी पडला तर तो पैसा या मंदिराकरता खर्च आणायचा. म्हणजे मंदिराच्या कामात कमी पडलेला पैसा घरातून खर्च करण्याची प्रसंगी त्यांची धमक आहे. आणि गावोगावी जिथं जिथं कीर्तन वगैरे महोत्सव असतात, ग्रामस्थांची परवानगी घेऊन तिथं झोळी घेऊन जायचं आणि कीर्तनानंतर आलेल्या भाविकांच्या दानातून यथेष्ट ज्याला जशी यथेच्छा दान देण्याची इच्छा होईल त्यांनी ती झोळीत टाकायचं. तिथं झाल्यानंतर त्या स्टेजवरती लगेच त्याचा मोजून हिशोब करायचा आणि समस्त ग्रामस्थ ज्या ग्रामस्थ मंडळींनी तो निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्यांचा नामोल्लेख त्याच ठिकाणी सांगून रक्कम सांगून अगदी चोख व्यवहार ठेवून पारदर्शकता त्यामध्ये ठेवून एवढी मोठी भव्य वास्तू भगवान साध्वी स्वरूपा असणाऱ्या पुंजाबाईंच्या नावाने पुंजाबाई मंदिराच्या रूपाने या ठिकाणी उभे राहते. आणि याचा सर्वस्वी स्वाभिमान वारकरी संप्रदायातील आमच्यासारखी सर्व साधक मंडळी यांना आदरणीय बाळू महाराजांचा आहे. विठला 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 सोप्या गोष्टी नसतात, जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे. जसं घर म्हणतं बांधून पहा, विहीर म्हणती खोदून पहा, लग्न म्हणतं करून पहा. आता ह्या जशा तुमच्या म्हणी ठरलेल्या आहेत तसं मंदिरही म्हणतं बांधून पहा. मंदिर देखील बांधणं तितकं सोपं राहिलेलं नाही, खूप खर्च असतो. सिमेंट वाळू सर्व उपलब्धी करायची असते. या सर्व मंडळी भरभरून सहकार्य करतात. आणखीही सहकार्याची अपेक्षा आहे. तरी उपस्थित सर्वांनीच आतापर्यंत सहकार्य केलेलंच आहे. आता कसं असतं, मागणारे तेच आणि देणारेही तेच. बरं, उपलब्धी त्यांचीच असते. मागणारे तेच, ती काही बदललेले नाही आणि देणारे देखील तुम्ही बदललेले नाहीत. पण आता राहिलेलं काम थोडंसं हाती घेऊन आपण निर्धारपूर्वक पूर्ण करण्याचा संकल्प करूया. आणि ज्या वेळेस काही अडचण वाटेल त्या त्यावेळेस महाराजांनी हाक मारावी. आम्ही साथ देण्याकरता तयार राहू. कमी पडेल तिथं आम्ही उभे राहू या न्यायाने. कारण हे मंदिर अर्थात साध्वी पुंजाबाई मातेचं आहे. त्या माध्यमातून परिसरामध्ये परमार्थाचा वारसा चालू राहील. बालक छोटी छोटी मंडळी या मंदिरामध्ये दर्शनाकरता येतील. वृद्धांच्या सोबत आल्यानंतर माहिती विचारतील. चालत असलेल्या या मंदिराच्या विषयी माहिती विचारल्यानंतर जी माहिती तुम्हाला आहे ती दिल्यानंतर त्याच्या मनामध्ये सात्विक भाव निर्माण होईल आणि हळूहळू सुसंस्कृत अशी पिढी तयार होण्याकरता या मंदिराची वास्तू आपल्याला उपयोगी ठरेल. रोजच्या आरतीचा नियम या ठिकाणी चालू आहे. प्रातः आणि सायं 2 समय आरती होते. लाऊडस्पीकर वगैरे आहे. सर्वांना घरबसल्या आरतीचा आवाज जावा अशी व्यवस्थाही देखील झालेली आहे. सुंदर आरती 2 टाईम या ठिकाणी होते. सुंदर नियोजन आहे आणि तळमळ आहे. एखादी गोष्ट सूचना सांगायची असेल, काही सांगायचं असेल, किती तळमळीने सांगितलं जातं. तर त्या पाठीमागे कुठला स्वतः करता मोठेपणा मिळावा असा हेतू नाही. केवळ एकच आहे की पुंजाबाई मातेचं मंदिर व्यवस्थित उभं राहावं आणि त्या माध्यमातून 4 माणसं जोडून त्यांच्याकडून यथार्थ असं दान स्वीकारून त्या माध्यमातून मंदिर उभं करण्याची ती इच्छा. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल.
कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो आहे. या पारायण देखील झालेलं आहे. पारायण कोणता ग्रंथ होता? त्यांचाच चरित्र ग्रंथ आहे. तो वाचन करून या ठिकाणी पारायण संपन्न झालं. महाराजांचे पूज्य पित्याश्री पंढोरे काका तेही आहेत. आजची साऊंड सिस्टीम ज्यांचे जगदीश भाऊंचंही सहकार्य आहे. सर्वच परिसरातील सर्वांचं भरभरून सहकार्य आहे. विशेष करून या कार्यक्रमाकरता उपस्थित जेवढे काही टाळकरी वृंद आहे त्यांचं विशेष सहकार्य आहे. कारण एकट्याचा नो हे खेळ म्हणून मेळ मेळविला. विढल विढल पुंडलिक वरदा श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की स्वामी ज्ञानेश्वर महाराज की. संत हे भूतलावरती अवतीर्ण होतात तर त्यांचा अवताराला येण्याचा विशेष काय असतो? संत अवताराला येतात ते जड मुडांचं कल्याण करण्याकरता येत असतात. साध्वी पुंजामाई त्याचप्रमाणे समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा आपल्या या परिसरामध्ये अवतीर्ण झाले. त्यानंतर वारकरी संप्रदायाच्या अनुषंगाने विचार जर आपण केला तर सद्गुरू वैकुंठवासी बंशी बाबा, सद्गुरू वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी आणि तत्प्रणित सर्व काही वारकरी मंडळी यांनी परमार्थाची ही धुरा जोपासत ठेवली. पहा, वारकरी संप्रदायाच्या दृष्टीनेच विचार केला तर ज्ञानदेवे रचिला पाया उभारिले देवालय. संत श्रेष्ठ ज्ञानोबरायांनी या वारकरी संप्रदायाचा पाया रचला. पुढे संत एकनाथ महाराजांनी आधारस्तंभ म्हणून खांब दिला. तुकोबरायांच्या रूपाने कळस झाला. तुका झाला से कळस भजन करा सावकाश असा हा वारकरी भगवत संप्रदाय उभा राहिला. आता या संप्रदायाच्या प्रणीत मार्गाने चालणारी अनेक मंडळी आहेत आणि होतही गेली, इथून मागेही झाली. यामध्ये अनेक परकीयांची आक्रमणं झाली. धर्माच्या विरोधातली अधर्मी मंडळी वाढली तरी देखील संप्रदायाचं कार्य तसुबरही कमी झालं नाही. आपल्या आपल्या वाडी वस्तीवर घरोघरी वारकरी संप्रदायाचा हा दिवा तेवत त्या इथून मागच्या सर्व संत महात्म्यांनी तेवत ठेवला आणि जसाची तसा संप्रदाय पुन्हा आपल्या हातामध्ये त्यांनी आणून ठेवला. मग त्याकरता झिजणारे जे हात होते त्यापैकीच काही हात सद्गुरू समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांचे अनुयायी म्हणून आपल्याकरता लाभलेले शांतीब्रह्म पूजनीय गुरुवर्य भास्करगिरीजी बाबा, त्याचप्रमाणे वैकुंठवासी बंशी बाबा, वैकुंठवासी रामकृष्ण महाराज काळे गुरुजी, याच परिसरामध्ये वैकुंठवासी माधव बाबा लांडेवाडीकर, ही सर्व युगप्रवर्तक मंडळी महाराज यांनी आपल्या जीवनामध्ये स्वतः करता नाही केवळ समाजाकरता कार्य केलं आणि त्यांना हे कार्य करण्याचा जो हेतू, हे कार्य करण्याचा जो प्रसंग तो प्राप्त झाला तो त्यांच्या गुरुजनाकडून, त्यांच्या गुरुजनांना त्यांच्या गुरुजनाकडून एवं परंपरा प्राप्त असा चालत आलेला हा संप्रदाय. विठ्ठल विठ्ठल अनेक संत झाले, अनेक संत महात्म्यांची अनेक असणारी चरित्र आहेत. महाराष्ट्र भूमीमध्ये सर्वात जास्त संतांचा अवतार आहे. वाडी वस्तीवरती अगदी कानाकोपऱ्यांपर्यंत वारकरी संप्रदायाचं कार्य ही मंडळी घेऊन गेली. यथार्थतेचं प्रतीक कुणी योगाच्या मार्गाने, कुणी ध्यानाच्या मार्गाने, कुणी भजनाच्या मार्गाने, कुणी पूजनाच्या मार्गाने, कुणी तीर्थयात्रेच्या मार्गाने, कोणत्या ना कोणत्या मार्गाने संप्रदायाचं हे कार्य वाढवण्याचा प्रयत्न केला. अशा संतांचं महात्म्य, अशा संतांचा महिमा आपल्याला कळत नसतो. समोरून आलेला संत नेमका कोण हे आपल्याला समजत नाही. बरं, संतच समजत नाही म्हणून संतांचा मोठेपणा तो देखील समजत नाही. तुम्ही म्हणाल आम्ही शिकलेलो आहोत, उच्च शिक्षित आहोत, चांगल्या शाळा कॉलेजमध्ये जाऊन आम्ही शिकलेलो आहोत, चांगल्या गुरुकुलामध्ये आम्ही पदवीधर आहोत, असं जरी असलं तरी संतांचा महिमा सांगता येत नाही. आणि त्यांच्याकरता उत्तर म्हणून जगद्गुरु तुकोबरायांकडे काही मंडळी गेले आणि तुकोबरायांना त्यांनी विनम्रतापूर्वक विचारणा केली की का हो तुकोबराया, असे जे परोपकारी संत आहेत अशा परोपकारी संतांचा महिमा थोडासा आम्हाला सांगा. तुकोबरायांनी सांगितलं शब्दातून तो महिमा सांगता येत नाही, शाब्दिकाचं तिथं काम चालत नाही, अभंगाचं पहिलं चरण. संतांचा महिमा तो बहु दुर्गम,
संतांचा महिमा तो बहुदुर्गम 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 शाब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम शाब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम नाही शाब्दिकाचे काम शाब्दिकाचे काम झाली म्हैस गाय बहुदुधर झाली म्हैस गाय बहुदुधर झाली म्हैस गाय बहुदुधर झाली म्हैस गाय झाली म्हैस गाय बहुदुधर झाली म्हैस गाय झाली म्हैस गाय बहुदुधर झाली म्हैस गाय थांबून का असाना पण चांगली चाल काढली. हरी संतांचा महिमा तो बहुदुर्गम दुःखेन गम्यतुम शक्य सहजासहजी कळणार नाही. बरं कोणाला कळणार नाही? शाब्दिकाचे काम नाही येथे. शब्दाच्या कोटीमध्ये संतांचं वर्णन करता येत नाही. का बरं करता येत नाही? शब्दाने काय सांगता येतं? शब्दज्ञेय पदार्थ हे शब्दाने सांगता येतात. ज्या पदार्थाचं ज्ञान करून देणं शक्य आहे शब्दाने ते ते शब्द दृश्य असतात, ते ते पदार्थ दृश्य असतात. जसं लहान मुलगा आहे, जन्माला आल्याबरोबर त्याला फक्त दिसतं. काय काय दिसतं? हे झाडं दिसतात, हे परिसर दिसतो, माणसं दिसतात, पण त्यांचं त्याला ज्ञान नसतं. पण आई शिकवते पहिलं अरे आ रे आईचा, मी आई, हे बाबा, आणि हळूहळू 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 त्याला बाकीच्या पदार्थांचं ज्ञान करून दिलं जातं. त्याला फक्त पदार्थ दिसत असतो, तो फक्त एक बालकवृत्तीने पदार्थ निरीक्षण करत असतो. पाळण्यात पडलेला असतो आणि त्या पाळण्याला वरती हे जसं इथं लावलेत ना ह्या झालरीवर ह्या झळकणाऱ्या तशा चिमण्या, कावळे असे ते बारीक बारीक प्लॅस्टिकचे चिटकवलेले असतात आणि ती अशी चक्री फिरत असते पहा. आणि मग याला चिमणी म्हणायचं, याला कावळा म्हणायचं. अगोदर तो पाहतो बालवत वृत्तीने पाहतो, पण त्या पाहिलेल्या पदार्थाचं त्यावेळेस दिग्दर्शन केलं जातं. ही चिमणी, हा कावळा, हा पोपट असं नाव दिलं जातं. मग त्याला त्या शब्दज्ञानाच्या द्वारा पाहिलेल्या पदार्थाचं काय होतं ज्ञान होतं. विठ्ठल विठ्ठल. तसं इथं मात्र दृश्य स्वरूप संतांचा महिमा नाही. कावळा, चिमणी, झाडं, झुडपं हे दिसतात म्हणून त्यांना शब्दाच्या द्वारा आपण दाखवू शकतो, पण संतांचा महिमा हा दाखवता येत नाही. तो न दिसणारा असा महिमा आहे. मग न दिसणाऱ्या महिम्याला शब्दाच्या कोटीत सांभाळता येत नाही. असं आहे पहा, ब्रह्मस्वरूप संत असतात. ब्रह्म हे डोळ्यांनी दिसत नाही. त्याचं वर्णन करत असताना असं सांगितलंय, अशब्दम अस्पर्शम, थोडी थाप टाका जादून, अशब्दम अस्पर्शम तथा रसम नित्यमगंधवच्चयत. अशब्दम शब्दरहित जो आहे त्याचं नाव काय? ब्रह्म आहे. अस्पर्शम ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही, जो डोळ्यांनी दिसत नाही, जो कानांनी ऐकता येत नाही, असा असलेलं तत्व म्हणजे ब्रह्मतत्व. आणि त्या ब्रह्मस्वरूपाने संत झालेले असतात म्हणून संत सुद्धा कळत नाही. देवते संत, देवते संत, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा, निमित्त त्या प्रतिमा.
देवते संत देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा देवते संत निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा निमित्त त्या प्रतिमा देवते संत निमित्त त्या प्रतिमा. पंढरीनाथाचं स्वरूप वर्णन केलं. म्हणले तो सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया हा झाला देव. आणि संत सुद्धा तसेच असतात. जसा देव असतो तसे संत असतात. नवे नवे संत हे देवच संतांच्या रूपाने अवताराला आलेला असतो. त्यांच्यामध्ये भेद काय? भेद फक्त दिसण्यापुरता आहे की हे संत आहेत आणि हा देव आहे. विटेवर उभा आहे म्हणून तो देव आहे आणि जनसामान्यामध्ये जाऊन जनकल्याणाकरता कार्यरत आहेत म्हणून ते संत आहेत. फक्त दिसण्यापुरता एवढाच भेद. वास्तविक संत आणि देव यांच्यामध्ये भेद नाही. विठ्ठल विठ्ठल मग त्याकरता अभेद दर्शन व्हावं त्यासाठी आता उन्हाळ्यामध्ये चालत असणारं एक फळ आहे पहा. त्याला काय म्हणतो आपण? टरबूज म्हणतो. टरबुजाला जर आपण लांबून पाहिलं तर त्याच्या अशा फाका आपल्याला दिसतात. पांढऱ्या हिरव्या अशा दिसतात. बरोबर पट्टे. बाहेरून असं वाटतं की फाकच आहे पूर्णही. पण ज्यावेळेस आपण त्याला कापल्या जातो तर आतमधून एक अखंड गर तयार असतो. त्यामध्ये कुठलाही भेद नसतो. तसं प्रतिमा मात्र भेद संतांचा आणि देवाचा आहे. संत आणि देव वेगळे नाहीत. देव आणि संत वेगळे नाहीत. देवाला जगाचं कल्याण करायचं असतं पण त्याच्या भूमिकेतून त्याला करता येत नाही. म्हणून तोच मानव शरीर धारण करून मनुष्याच्या रूपाने जो आला त्यांचं नाव संत. विठ्ठल आणि मग अशा संतांचा महिमा संतच कळत नाही तिथं संतांचा महिमा कसा कळणार? अगोदर संत कळावे आणि मग संतांचा महिमा कळावा. संत कळतात का आपल्याला? नाही कळत संत. कसे काय कळत नाही? कारण संत आपण पाहतो ते कशाच्या रूपाने? चालत आलेल्या रूढी परंपरेच्या नुसार. ज्यांच्याकडे दाढी आहे, गाडी आहे, बॉडी आहे ते संत. ज्यांच्या पाठीमागे पुढे लवाजमा आहे, नेते मंडळीसारखे पुढे मागं लोक असतात त्यांना संत म्हणतात. असं आपला हा काय गैरसमज आहे. असे अनेक संत आहेत बरं का, ज्यांच्या मागे कोणी नसतं आणि पुढे कोणी नसतं, जे एकांतामध्ये असतात. एकांत भक्ता एकांतिषु मुख्या. नारद भक्तिसूत्रामध्ये भक्ताची व्याख्या करत असताना भक्त मुख्य कोणता? तर एकांतामध्ये राहून जो भगवत समर्पित असतो त्याचं नाव भक्त. तो एकांत भक्त नुसता भक्त नाही, तो मुख्य भक्त. विठ्ठल पण अलीकडे आपलं थोडासा गैरसमज झालेला असतो. ज्याच्या पाठीमागे कोणी नाही तो संत नसेल आणि ज्याच्या पुढे मागे 2-4 जण फिरत असतात तो संत असेल, असं आपल्याला वाटतं. आणि मग त्याला संत समजून आपण संत समजून भजत असतो. पण एक सांगू का, अंधगोलांगोल न्यायाप्रमाणे आपली फसवणूक होण्याचा संपर्क असतो. अंधगोलांगोल न्यायाप्रमाणे म्हणजे कसं? तुम्ही म्हणाल अंधगोलांगोल न्याय म्हणजे काय? अंध व्यक्ती आहे आणि त्या आंधळ्याला कुठंतरी जायचं आहे, त्याने तुमचा हात धरला पण तुम्हाला काहीतरी काम निघालं. मग तुम्ही काय केलं? म्हटले थांबा, सुरदास महाराज थांबा, तुमची व्यवस्था करतो, थांबा. मग काय केलं? रानामध्ये चरणारा जो सोडलेला बैल असतो त्याला काय म्हणतात आपल्याकडे? पवळ्या बैल. विना हरिपाठ म्हणा. म्हणले हरिपाठ नाही म्हणता येत. म्हणे का बरं? 30 वर्षापासून तुम्ही तर गुरुसेवेमध्ये आहात. म्हणजे गुरुसेवेमध्ये आहो पण गुरुने शिकवलाच कुठं हरिपाठ? म्हणजे 30 वर्ष झाले सेवा करून अजून गुरुने हरिपाठच शिकवला नाही, तर मग अशा गुरुच्या संगतीत राहून परमार्थ होईल कसा? विठ्ठला विठ्ठला म्हणजे केवळ त्या शिष्याकडून सेवा करून घ्यायची पण परमार्थाचं तत्व जाणून द्यायचं नाही. राहू दे बाबा, अजून वेळ आहे खुर्चीवर बसायला. आमच्याकरता खुर्ची अभेद असते, आमची खुर्ची कोणी ओढून घेत नाही. पण अजून वेळ आहे बसायला. विठाला विठाला तात्पर्याचा भाग काय आहे? संतत्व हे आपल्याला न समजणार आहे. आपण समोरच्या अवडंबरावरून संतांना ओळखण्याचा प्रयत्न करतो पण संत तसे
नसतात. वरच्या रूपाने संत आपल्याला माणसासारखे दिसतात, पण संत नव्हते जगा माणसा त्या सारखे. समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणून लिंगा, संत नव्हती जगा मानसा त्या सारखी. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांच्या बाबतीमध्येही तसंच झालं. त्यांना संतत्व प्राप्त झालं. संतत्व प्राप्त होण्याकरता त्या एक आणखी एक पहा, राष्ट्रीय नेता हे होऊन गेल्या समाजसेविका सिंधुताई सपकाळ, जगदीश भाऊंचा होता संपर्क. सिंधुताई सपकाळ त्या म्हटल्या होत्या, म्हणे महाराष्ट्रामध्ये साधुता प्राप्त करण्याकरता मरावं लागतं. म्हणजे जिवंत आहे तोपर्यंत साधू कोणी कोणाला म्हणत नाही, समाजसेवक किंवा मोठं म्हणत नाही. महाराष्ट्रामध्ये मोठं होण्याकरता मरावं लागतं, तेव्हा ते मोठं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. पहा ना, समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबा असतील, साध्वी पुंजामयी असतील, संत बंशी बाबा असतील, संत गुरुजी असतील, ही लोक हयात असताना आपल्याला कळाले नाही? कळाले निश्चित नाही कळाले. आणि गेल्यानंतर थोडे 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 कळाले. मग कळालं की अरे 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 हे आपल्यासारखे दिसत होते, हे आपल्यात राहत होते, पण हे आपल्यात नव्हते आणि आपल्यासारखे नव्हते. संत नव्हती जगा मानसा त्या सारखे. आपल्यासारखे दिसायला होते, आपण त्यांच्यासारखे दिसायला आहोत, पण त्यांचं अंतःकरण हे भगवत स्वरूपतेला प्राप्त झालं आणि तुम्ही आम्ही मात्र नको त्या प्रपंचामध्ये खटपट करत राहतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून संतांचं जे महत्व आहे, संतांचा जो मोठेपणा आहे, संतांचा जो महिमा आहे, तो समजण्याकरता काय संतांच्या जीवनाकडे पाहून वरवरचं पाहून चालत नाही बरं का, चालणार नाही. संत श्रेष्ठ नामदेव महाराजांच्या बाबतीमध्ये म्हटलं गेलं, संत श्रेष्ठ नामदेव महाराज लहानपणीच आईने सांगितलं नैवेद्य घ्या आणि देवाला नैवेद्य देऊन या. आता तुम्ही आम्ही सुद्धा नैवेद्य करतो. माता भगिनी नैवेद्य करतात. केल्यानंतर मग बालकाला म्हणतात जा बाळा देवाला नैवेद्य दाखवून ये. शब्द फार गोड वापरतो आपण, काय देवाला नैवेद्य दाखवून ये. म्हणजे देव नैवेद्य खात नाही, फक्त पाहतो. म्हणून आपण काय म्हणतो, देवाला नैवेद्य दाखवून ये. देवाला नैवेद्य देऊन ये असा शब्द आपला नसतो, कारण देव खात नाही ही आपली जडमूड भावना आहे. कोण कहता आहे भगवान खाते नाही. पुढं काय, माता यशोदा के जैसा कोई खिलाता नहीं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. कोण कहता है भगवान दूध पीते नहीं, भक्तराज नामदेव जी की तरह तुम पिलाते नहीं. मग नामदेव महाराजांना सांगितलं जा नामा भगवंताला नैवेद्य घेऊन जा. देवाच्या द्वारा रावळामध्ये गेले. देवाच्या समोर भरलेलं ताट असं पूर्ण ठेवलं. जाताना नैवेद्य असा झाकून न्यावा लागतो, झाकून नेला. ते अनावरण केलं, देवाच्या समोर तिथं ठेवलं. पाणी फिरवलं आणि देवा घ्या. ब्रह्मार्पणम ब्रह्महवीर ब्रह्माग्नो ब्रह्मणाहुतम ब्रह्मैवतेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. ओम सहनावतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे. ओम शांती शांती शांती. देवा जेवा. नामा म्हणे देवान तुमचे तुम्ही जेवा. जेवा. आता ठेवलं ताट, थोडा वेळ वाट पाहतात, देवाकडे पाहतात, ताटाकडे पाहतात, अजून कसं काय खात नाही. बरं बरं बरं. काही माणसं समोर खात नाहीत पण दार लावून खातात. मग तसा काही देवाचा नियम असला पाहिजे, तसा देवाचा नियम असला पाहिजे. म्हणून मागं सरले आणि तिथं असलेला पडदा असा लावला आणि पडद्याच्या मागं हे थांबले. मग आता तरी खाईल. पुन्हा पडदा असा करून पाहतात तर ताट तसंच आणि देवही तसाच. देव तसाच ताट उभा आणि ताटही खाली तसंच. आता काय करावं. देवा नैवेद्य दररोज आमचे पिताश्री दामाजी शेट्टी घेऊन येतात, त्यावेळेस तुम्ही घेता, पण आता आमच्या हाताने काही तुम्हाला नैवेद्य चालत नाही का. आम्ही लहान आहे म्हणून का. आम्ही गंध लावला नाही किंवा आमच्या दररोजचं आमचं पंचकर्म आम्ही केलं नाही,
त्या ठिकाणी स्नान संध्या आम्ही केली नाही म्हणून आमच्या हाताने खात नाही का? नेमकं काय आमची चूक आहे? आमच्या पिताश्रींच्या हाताने तुम्ही नैवेद्य खाता आणि आमच्या हाताने खात नाहीत, असा प्रसंग गोड त्या ठिकाणी सांगितलेला आहे. नामदेव महाराजांनी विनंती करूनही देव खाताना दिसत नाही. बरं म्हटले, देवा नैवेद्य नका खाऊ, काही हरकत नाही, पण कमीत कमी ती वाटीभर दूध आहे, एवढं दुधाची वाटी तुम्ही घ्या म्हणले. बरं, हां, आता त्या काळातला तो प्रसंग नामदेव महाराजांनी आणलेला तो नैवेद्य आहे. हां, तिथं वर्णन करत असताना असं केलं आहे की सोन्याचा घडवा होता. हां, आणि सोने का घडवा दूधने भरिया, पियो नारायण आगे धरिया. सोन्याचा गडवा तो दुधाने भरलेला असा देवाच्या समोर धरला. देवा दूध घ्या, दूध घ्या, दूध घ्या. हा, पण तरी देखील प्रभुवन की मूरत दूध नाही पिबत, शीर पछाडत नामा रोवत. डोकं आपटून भगवंताच्या चरणावरती जेव्हा रडायला सुरुवात केली, मग मात्र देवाच्या हृदयाला पाझर फुटला. तटकन विटेवरून उतरून त्या ठिकाणी भगवंताने बालरूप धारण केलं आणि नामदेवने देव हसाया, भगवंताला हसू आणलं आणि नामदेवाच्या हाताने भगवंताने त्या ठिकाणी नैवेद्यही घेतला आणि असणारं दूधही प्राशन केलं. नोये हा सामान्य महिमा संतांचा, नोये हा सामान्य महिमा संतांचा, नोये हा सामान्य महिमा संतांचा, नोये हा सामान्य महिमा संतांचा. नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, हातीचा मूर्ती देवी. नोये हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नोये हा सामान्य महिमा संतांचा, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी, नैवेद्य हातीचा मूर्ती देवी. नोये हा सामान्य महिमा संतांचा, हा संतांचा महिमा सामान्य नाही. नैवेद्य हातीचा कोण जेवी? नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी. मूर्तीने नामदेवरायांच्या हातचा काय खावा? नैवेद्य खावा. नामदेवरायांचा महिमा फिरविली देऊळ, जगा माझी ख्याती, नामदेवा हाती दूध प्याला. नामदेवरायांच्या हाताने भगवंताने दूध प्राशन केलं, असा असामान्य महिमा. मग नामदेवराय म्हणजे काही 4 पाय होते, आपल्यापेक्षा 2 हात जास्त होते असं काही नाही, माणसासारखेच होते, माणसातच होते. पण माणसात असूनही माणसं ते नव्हते. बरं, ते पुरुष होते, महापुरुष होते. ते महासताम विभूतय होते. संतांच्या विभूती धर्मा लागी अवतरती, धर्म रक्षणाकारणे साधू होता ती अवतीर्णे. विठाला 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 विठाला. आणि मग अशा असामान्य कोटीतील संतांचा महिमा समजत नाही. महिमा म्हणजे मोठेपणा, तो समजत नसतो. मग कोणी एखादा म्हटला, मी 12 वर्ष शास्त्राध्ययन करून आलेलो आहे, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुखोद्गत केलेले आहे, 14 विद्या 64 कलेचं माझ्याकडे ज्ञान आहे, असा असलेला पढत चाणाक्ष दिव्य चक्षु असणारा महापुरुष येतो. तो म्हणतो मी देवाला जाणतो, संतांना जाणतो, पण तो देखील जाणू शकत नाही. तुकोबरांनी उदाहरण देऊन सांगितलं. म्हणले, अरे बाबा, अनेक दूध देणाऱ्या गाई म्हशी आहेत, पण त्या जशा कामधेनू होऊ शकत नाहीत, त्या पद्धतीने अनेक शब्द आहेत, म्हणून तो शाब्दिक संतांना जाणू शकत नाही. अभंगाचं 2रं चरण या मा. करी का होई
मंडळीसाठी टाळ्या वाजवा ना. सुंदर जुनी चाल काढली बाबाने. बहुदुधड जरी झाली म्हैस गाय. काय चाल आहे, काय गोडवा आहे. बर, वारकरी संप्रदायाने दिलेली ही सर्वांना आनंदाची देणगी बरं का. हा संप्रदाय काय देतो? देणगी देतो. कोणती? हीच देणगी देतो. या आणि आनंद भरभरून लुटा, म्हणजे हीच देणगी वारकरी संप्रदायाने दिलेली. विठाला विठाला सोपे वर्म आम्हा सांगितले संती. हाती टाळ दिंडी घेऊन नाचा. टाळ घेऊन नाचा हे कळलं, पण दिंडी घेऊन नाचा म्हणजे दिंडी घ्यायची कशी? तर दिंडी शब्दाचा अर्थ या प्रमाणामध्ये विना. विना घ्यायची, चिपळा घ्यायच्या, टाळ घ्यायचे. हाती टाळ विना घेऊन नाचा, हे सोपे वर्म वारकरी संप्रदायातील संतांनी आम्हाला सांगितलं. विठ्ठल पहा ना, किती अनमोल असा महिमा संतांचा आहे. तो संतांचा महिमा जाणण्याकरता आपण खूप हुशार आहोत. असा शाजूकपणा तिथं चालत नाही चालत, चालू शकत नाही. संत हे आपल्या चष्म्यातून आपल्याला कळू शकत नाहीत. प्रमाण द्यायचं का काही? बरं, नाही आताच हो म्हणल्यामुळे म्हटलं तरी द्यायचं. बरं, मग संतांचा महिमा वर्णन करण्याकरता अनेकविध शब्द, ज्याच्याकडे शब्द पांडित्याच्या द्वारा संत कळत नाहीत, कारण हे शब्दाच्या पलीकडे जे असतात ते संत असतात. मग शब्दाच्या पलीकडे संत आहेत. अशा संतांचा महिमा जाणायचा असेल तर संतांचा महिमा तो संतांच्या पलीकडचा आहे. मोठेपणा न दिसणारा वस्तू आहे. मोठेपणा हा दिसत नसतो. एखादा मनुष्य आपल्या सहवासामध्ये असतो, बरं, सहवासात असतो, पण तो कधी कळतो? दुःखाच्या प्रसंगी. बरं, दुःखाच्या प्रसंगी माणसं कशी आहेत हे कळून येत असतात बरं का. सुखाच्या प्रसंगी माणसांना आपण जे कळून घेतो, समजायचं अजून आपला गैरसमज आहे. पण ज्या वेळेस खरं खरं दुःख आपल्यावरती पडेल आणि त्या दिवशी जो कामाला येतो त्याचा मोठेपणा तेव्हा समजतो. दुःखात असताना काम आला समजायचा हा काय आहे? मोठा आहे. बरं, दुःखाच्या प्रसंगी काम पडतो तो मोठा असतो. संत सुद्धा मोठेच आहेत, कारण प्रत्येकाच्या दुःख निवारणाकरता यावत जन्म खर्च ज्यांनी केला त्यांचं नाव संत आहे बरं का. संतांचं जीवन हे देवस्वरूप झालेलं असतं. त्यांना स्वतःला काही मिळवायचं शिल्लकच राहिलेलं नाही. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. स्वतःच्या जीवनामध्ये काही मिळवायचं राहिलेलं नाही, पण केवळ दुसऱ्याच्या करता यावत आयुष्य खर्च करून दुसऱ्याच्या दुःखाच्या निवारणार्थ प्रयत्न करतात, त्यांचं नाव संत. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल. आणि मग अशा संतांचा मोठेपणा जाणण्याकरता शक्य नाही. आणि मग त्याकरता तुकोबराने उदाहरण दिलं. म्हटले जसं अनेक प्रकाराने खूप दूध देणारी म्हैस आहे आणि खूप दूध देणारी कोण आहे? गाय आहे. गाय. बरं, आता नाही का जर्सी संकरित गाया निघाल्यात आता. मग त्यांना किती खावं हे समजत नाही आणि किती दूध द्यावं हे समजत नाही. त्यांचं काय आहे? कारखाना चालूच आहे. ती शेण उचलणारा दिवसभर चालू आणि एक टाकणाराही दिवसभर चालू. हे चालूच आहे. तो कारखाना दिवसभर चालू असतो आणि कितीही टाका त्यांना खाण्याकरता. पण जर्सी गाय अशी आशाळ भावनेने पाहते. अजून काहीतरी टाकावं अशी आशाळ भावनेने पाहते. पण जर तुम्ही गावरान गाय ठेवली आणि गावरान गाय जर पाळली तर तिचं एकदा पोट भरलं ना, ती अशी करुणेने पाहते. आणि तिला भूक लागलेली जरी असली ना, ती अशी आशाळ भावनेने पाहत नाही. ती तेव्हा सुद्धा अशी करुणेने पाहते. करुणेने पाहते. तिचं नाव गाय आहे बरं का. तिचं नाव गाय आहे. जी आशाळ भावनेने, आशायुक्त भावनेने पाहते ती गाय नाही, गायीचा आभास आहे. विठ्ठल विठ्ठल. अर्थात आता तिच्या इतकं दूध गावरान देत नाही बरं का. पण एक सांगू का, तिचं लोटीभर दूध आणि हिचं पाटीभर दूध याची काय आहे? अगदी समतुल्यतेला येईल. वजनाने दिसायला कमी जरी दूध असलं, एक लोटीभर दूध असलं आणि पाटीभर जरी तिचं असलं, कोणतीचं? जर्शीचं, पण त्या जर्शीच्या पाटीभर दुधाला लोटीभर दुधाची सर येत नाही, कारण उपयुक्त असं ते अमृत आहे. बरं, गावरान गाईचं दूध अमृत आहे. बरं, गावरान गाय खूप दूध देणारी गाय आहे. दुभती गाय खूप दूध देणारी आहे, पाळली. आणखी दूध देणारी कोण आहे? म्हणले एक म्हैस आहे. म्हैस, गावरान म्हैस, पंढरपुरी म्हैस.
आणखीन वेगवेगळ्या प्रकार असतात. आता मला काय पाळायचे नाही, त्यामुळे काही जाती जमाती काही ते मस्त नाही. मग त्या तुम्हाला माहिती आहेत, वेगवेगळ्या जातीतल्या वेगवेगळ्या प्रजातीतल्या त्या म्हशी आहेत. मग त्या म्हशी खूप दूध देतात. खूप दूध देणारी म्हैस असली आणि खूप दूध देणारी गाय जरी असली, पण ती कामधेनू होऊ शकत नाही. कामधेनू म्हणजे काय? कामधेनू म्हणजे काय? कामधेनू म्हणजे जिच्या सहवासामध्ये गेल्यानंतर आपल्या मनामध्ये आपण जी कामना केली ती पूर्ण करते, तिचं नाव कामधेनू. बस, म्हशीजवळ तुम्ही बसले किंवा म्हैस समोरून आली आणि तुम्ही चाललेत, म्हशीने बाजूला व्हावं असं तुमच्या मनात आलं तर म्हैस बाजूला जात नाही, म्हणजे ती कामधेनू नाही. ती कामधेनू नाही. आपल्या मनात आलं हिनं बाजूला व्हावं तरी ती जात नाही, यात नवल नाही. एसटी वाल्याने पॉ 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 तो भोंगा वाजून वाजून ती बोर्ड वाचत असते, पानेगाव ते नेवासा. ती बोर्ड वाचत उभी राहते. मग अशी ती म्हैस जी निर्बुद्ध आहे, खूप दूध देत असली, आणि अशीच गाय खूप दूध देणारी असली, पण तिला कामधेनूची सर येणार नाही. कामधेनूच्या सहवासामध्ये केवळ कामना केली की रत्नजडित सिंहासन पाहिजे, मिळणार. पंढरीनाथाचं दर्शन झालं पाहिजे, होणार. संतांचं दर्शन झालं पाहिजे, नाही होणार. कारण ते महत्पुण्याईने मिळतं. कामधेनू ते दर्शन करू शकत नाही. कामधेनू आहे, इच्छिलेल्या मनोरथाला पूर्ण करते. जसं कल्पतरू, कामधेनू या गोष्टी इच्छिलेल्या, चिंतामणी या गोष्टी आपण जी चिंता करू तो देतो, त्याचं नाव चिंतामणी. जी कल्पना करतो तो वृक्ष, त्या झाडाखाली बसून जी कल्पना आपण करू तो वृक्ष कल्पवृक्ष. आणि ज्या गायीच्या समवेत जी आपण कल्पना करू ती मिळते, ती कामधेनू. अशी कामधेनू जे गावी खिल्लारे कामधेनूची ज्ञानोबरांनी वर्णन केलं. जे गावी स्वर्गामध्ये ती राहते. इंद्राला कामधेनू दिलेली आहे. ती कामधेनू कुठं राहते? स्वर्गामध्ये राहते. मग स्वर्गातील कामधेनू प्राप्त केली तर ती आपल्याला जी इच्छा निर्माण होईल ती पूर्ण करणारी ती गाय आहे. मग त्या गायीची सर खूप दूध देते म्हणून म्हशीला येणार नाही, आणि खूप दूध देते म्हणून गायीलाही येणार नाही. गाय आणि म्हैस बहु दुधड जरी झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू, असं प्रश्नार्थक आपल्याला विचारतात. अर्थात खूप दूध देणारी गाय म्हैस जशी कामधेनू होऊ शकत नाही, तसं खूप शास्त्र पांडित्य मिळवलं, खूप अभ्यास केला आणि अभ्यासाच्या जोऱ्यावर संतांचा महिमा मी जाणून घेईल असं म्हणेल तर त्याचा फक्त आग्रह शिल्लक राहील, तो संतांना जाणू शकत नाही. संतांना जाणण्याकरता काय करावं लागतं तर संतच व्हावं लागतं. त्यावेळेस संत कळत असतात. अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हण्यागे व्हावे ते आपण, 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 करेच महिमान येईल काळ, करेच महिमान येईल काळ, तरीच महिमान येईल काया, तरीच महिमान येईल काया, बहु दुधडगारी झाली म्हैस गाय, झाली म्हैस गाय, तरी होईल काय कामधेनू,
तरी होईल काय होईल काय कामधेनु तरी होईल काय तरी होईल काय कामधेनु तरी होईल कुमाई हरे संतांचा महिमा तो बहुदुर्गम शाब्दिकाचे काम नाही येथे बहुदुधड जरी झाली म्हैस गाय तरी होईल काय कामधेनु तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमा न येईल कळो शाब्दिकाला महिमा कळत नाही जसं अनेक दूध देणारी खूप दूध देणारी गाय आहे म्हैस आहे ती जशी कामधेनु होत नाही तसं खूप शब्द पांडित्य आहे म्हणून तो जसा संतांना जाणू शकत नाही संतांचा महिमा जाणू शकत नाही पण संतांचं महिमान म्हणजे मोठेपणा जाणण्याकरता काय करावं लागेल तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण उत्तर तुकोबरायांनी देऊन टाकलेलं आहे संत आईसाहेब पुंजामाईंचा महिमा जाणायचा मग त्याकरता तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण मग चणे खावे लोखंडाचे मग ब्रह्मपदी नाचे असं आहे आणि म्हणून त्यांनी जसं त्यांच्या जीवनामध्ये खडतर परमार्थ केला तसा खडतर परमार्थ आपल्याला करावा लागतो नित्य उठून खावयाची चिंता करावं लागत नाही तर नित्य उठून भगवंताचं चिंतन करावं लागतं तेव्हा संतांचा महिमा समजत असतो म्हणून जगद्गुरु तुकोबराय सुंदर या ठिकाणी वर्णन करतात
वेळेच्या अभावी जास्त काही विवेचन न करता सरळ सरळ भाव अभंगाचा आपण पाहिलेला आहे. झालेली सेवा आईसाहेबांच्या चरणारविंद या ठिकाणी समर्पित करूया. त्यांचा हा 30वा पुण्यतिथी महोत्सव मोठ्या आनंदाने संपन्न या ठिकाणी झालेला आहे. करुणाकर सर्व श्रोते मंडळींनी या ठिकाणी येऊन उपस्थिती दर्शवलेली आहे. आज मुख्यतः उपस्थित आपल्या परिसराचं वैभव आदरणीय दीपकनाथजी महाराज नाथ संप्रदायाचे आध्वर्यू ते स्वतः उपस्थित राहिले आणि थोडीशी म्हणत असताना मग त्यांनाही असं वाटलं की खाली बसून सेवा देण्यापेक्षा उभं राहून थोडासा आलाप वगैरे सेवा द्यावी. म्हणून वारकरी संप्रदायाचे ते चांगले जाणकार आहेत, गुणवान आहेत, मृदंग वाजवतात, सुंदर गायनही करतात, अभंगाचाही पाठा आहे. श्री क्षेत्र मढी दिंडी सोहळा आपला कुठे असतो बाबा? गोरक्षनाथ गडाकरता पायी दिंडी सोहळाही बाबांचा असतो. तर पूज्य महाराजजी उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे आमचे संत सेवक बदाम महाराजही उपस्थित राहिले. आमचे सर्व पूजनीय संतवृंद उपस्थित राहिले. श्रीराम जयराम मयूर महाराज उपस्थित राहिले. सर्व मंडळी आहेत. स्वतः बाळू महाराज आहेत. गोनेगावची व टाळकरी मंडळी उपस्थित राहिले. पाचेगावचे टाळकरी मंडळी उपस्थित राहिले. भालगावकर राहिले. पाचेगावकर आहेत, पुनदगावकर आहेत, जुन्या पिढीतील वारकरी आमचे भाऊ वगैरे ते सर्व आहेत. इकडे चौधरी पाटील परिवारातील आमचे विठ्ठल भाऊ, माऊली भाऊ सर्व आलेले आहेत. खुपटीकर मंडळी आहेत. आता काय कोणाकोणाचा नामनिर्देश करावा, सर्वच उपस्थित आहेत. पुंजाबाई मातांच्या चरणारविंदी ही सेवा रुजू करण्याकरता आपण सर्व उपस्थित राहिलात. आमचे माधवभाऊ आघाव आहेत, सर्व मंडळी आहेत. सुंदर साऊंड सिस्टीम ज्यांची होती असे जगदीश भाऊ आहेत. आता यानंतर महाप्रसादाचं आयोजन केलेलं आहे. माता भगिनींनी भाकरी वगैरे आणलेल्या आहेत आणि इथं आमटी केलेली आहे. तर भाकरीचा प्रसाद सर्वांनी घ्या आणि या मंदिराकरता पूर्ण फुलाची पाकळी काहीतरी देणगी देऊन या ठिकाणाहून आपण पुनर्गमन करा. आणि पुन्हा ज्या वेळेस कुठे काही कमी पडेल त्या ठिकाणी आपणच उपस्थित राहा. मी बोलून गेलो, मागणारे तेच आणि देणारेही हात तेच. मागणारे हात तेच आहेत, देणारे हात तुमचेच आहेत. आणि आम्ही दिलं म्हणून आपण त्या जबाबदारीतून मोकळे झालो असं नाही. पुन्हा देत राहायचं आहे. बस. हस्तव पवित्रो यदि दान पुण्यम. हात पवित्र होतात ते कशाने? दानाने होतात. धन पवित्र होतं ते देखील दानाने होतं आणि आपले हात देखील पवित्र होतात ते दानाने होतात. हात होती खुळे तव करोनी घाली दाना दिके सकळे. ज्ञानोबरांनी सांगितलेलं आहे. म्हटले हात पुढे लखवा येणार आहे, वृद्धपण येणार आहे. मग त्या